सेलू शहरातील हॉटेल व्यावसायिकांवर सध्या मोठे संकट ओढवले. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आलेत. या गंभीर समस्येबाबत हॉटेल व्यावसायिकांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सेलू येथील जावदे गॅस एजन्सीकडून हॉटेल व्यावसायिकांना अनेक दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही. त्यामुळे शहरातील अनेक हॉटेलमध्ये स्वयंपाक करणेच अशक्य झाले असून व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची वेळ आली आहे. हॉटेल बंद असल्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगारांना पगार देण्यासाठी मालकांना बाहेरून कर्ज काढावे लागत आहे. त्यातच हॉटेलच्या खोल्यांचे भाडे वेळेवर भरता न आल्यामुळे मालकांवर हॉटेलच्या रूम खाली करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक हॉटेल मालकांचा संसार अक्षरशः उघड्यावर येण्याची भीती निर्माण झाली आहे. व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक हॉटेल मालक कर्जबाजारी झाले असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. या संदर्भात जावदे गॅस एजन्सीचे मालक धर्मेंद्र जावदे यांना विचारणा केली असता वरच्या स्तरावरूनच व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान हॉटेल व्यावसायिकांनी वर्ध्याचे पालकमंत्री यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले. सेलूतील हॉटेल व्यवसायावर आलेल्या या गंभीर परिस्थितीकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन व्यावसायिक गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा सुरू करावा आणि हॉटेल व्यावसायिकांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. जर ही समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर सेलू शहरातील अनेक हॉटेल व्यवसाय कायमचे बंद पडण्याची भीती व्यक्त केली जाते. महाभारत न्यूज, सेलू.